आज आहे सद्गुरु पौर्णिमा। तर आज सद्गुरु पौर्णिमेनिमित्त आपल्याला नैवेद्याचं जेवण बनवायचं आहे। तर ते बघूया काय काय। आता सिमला मिरचीची भाजी आहे, गोड वरण आणि आळूची भजी, अजून दुसरं काय गोड मध्ये वगैरे असेल ते नंतर नैवेद्य काढताना दाखवते तुम्हाला। आता आपल्याला आळूच्या पानांची भजी करायची, त्याच्यासाठी हे बेसन घेतलंय, थोडंसं तांदळाचं पीठ टाकूया, त्याच्यानंतर टाकूया मीठ, मसाला अगदी थोडा टाकते कारण मिरची टाकणार आहे। नसता टाकला तरी चाललं असतं पण मी टाकते थोडासा। आणि हे धणा पावडर आहे, जिरे पावडर आहे, हिंग, हळद आणि हे मिरची आणि कोथिंबीर आहे कापलेली। मिरची बारीक कापून घेतली। आता टाकूया लिंबू, आणि आता हे एकजीव करून घेऊया। ही भजी खायला चांगली लागते आणि कुरकुरीत होते एकदम। आता बघूया, आपण करतोयच, बघा कशी होते ती। हे लिंबू टाकायचं कारण का पानाची ते जिभेला खाज वगैरे येते ना, म्हणून थोडं लिंबू टाकलं म्हणजे ते हे खाज नाही येणार। आता तेल गरम झाले, आता याच्यात या पिठामध्ये ना पानं टाकायची अशी, आणि काढायची। आणि तेलामध्ये टाकायची। मस्त हे कडक कडक पाणी ते। ही फुगते पण चांगली, कशी फुगली ती। झाली आता तयार। आता अशीच दुसरी पण टाकून घ्यायची। या सिमला मिरचीला पण ना हळद मीठ लावून ठेवलं होतं, आता ती पण तळून घेऊया आपण। इथे बाजूबाजूला जागा राहते ना शिल्लक, तिथे टाकूया, ती पण हळूहळू होऊन जाईल। ती पण पूर्ण शिजून द्यायची, आतून पण। एकदम फुल गॅस ठेवला ना तर मग कच्ची कच्ची लागते। झाली मस्त। आता आपण बघा नैवेद्य काढायला घेतलाय। आता हे दोन मुदी आहेत, आता एक दह्याची, वरणाची आहे त्याच्यावर, आणि नंतर ही भाजी, पापड, लोणचं, भजी, ही सिमला मिरचीची भजी आहे। आता हे भापादहीची ते रेसिपी बनवलेली नैवेद्यासाठी। श्रीखंडापेक्षा आज हे बनवलं स्वीटमध्ये। हे ठेवूया।
आणि आता नैवेद्य काढून झालाय. एक पान ठेवूया. आता ह्याच्यावर तुपाची धार वरणावर. आता बघा तुळशीपत्र ठेवलं की झालं. आता आपला नैवेद्य तयार झाला.